नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल दररोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। शेतकऱ्यांनाही 5 कागद जमा करा अन्यथा लाभ मिळणार नाही किंवा अजून कुठली तरी गोष्ट करायला सांगितली जाते। मग यातलं नेमकं खरं आहे तरी काय? सरकारच्या नेमकं काय सूचना आहेत? याबाबतचं सत्य माहिती पुढील एका मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सध्याची परिस्थिती काय आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली। या समितीचे नाव प्रवीण परदेशी समिती। ही समिती शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर काढता येईल याचा अभ्यास करत आहे। आता यापूर्वी अशा अनेक समित्या आलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जाची समस्या अजूनही सुटलेली नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही समिती 30 जून 2026 पर्यंत आपला अहवाल देईल। म्हणजे जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। पण सध्या अद्याप ही कर्जमाफी जाहीर झालेली नाही। ही फक्त अभ्यास समिती आहे, अंतिम निर्णय नव्हे। तर काही ठिकाणी 2 लाख किंवा 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी असे दावे केले जातात, पण ते फक्त अफवाच आहेत। सध्या सरकारकडून कोणतीही नवीन कर्जमाफी योजना सुरू झालेली नाही। जुन्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ ज्यांना मिळाला होता त्यांना पुन्हा मिळणार नाही। शेतकरी बंधूंनो, कर्जमाफीची वाट पाहताना आपण बँकेचे हप्ते नियमित भरत राहा असं सरकारकडून सांगितलं जातं, कारण नवीन कर्ज घेण्यासाठी नियमित परतफेड महत्त्वाची आहे। जर कर्ज थकलं तर नवीन कर्ज मिळणं कठीण होतं। पीक विमा, कापूस भाव, पीएम किसान योजनेच्या पैशाबद्दल अपडेट येत राहतील। सध्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना कुठलेच कागद कुठल्याच बँकेला द्यायची गरज नाही। अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाईट पाहू शकता। त्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन बातमी लगेच मिळतील। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीची जी काही कर्ज माफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर या प्रक्रियेअंतर्गत सरकारने जी काही दिवसांपूर्वी समिती नेमली होती, तर त्या समितीमध्ये कुठलाही शेतकरी तज्ञ, शेतकरी वर्ग किंवा कोणीही घेतलेलं नाही। ती समिती काय जे सरकारला अहवाल सादर करायचा ती सादर करेल। त्यापूर्वी सरकारकडून किंवा राज्य सहकारी बँकेकडून किंवा सहकार विभागाकडून बँकांना काही निर्देश दिले किंवा पत्र दिले की आम्हाला तुमच्याकडे असलेल्या थकीत व चालू कर्जदारांची आकडेवारी द्या। आता थकीताचे निकष सरकार कसे ठरवणार, चालू कर्जदाराला काय देणार काय नाही देणार, कारण सरकारला जे काही द्यायचं असतं तर ते सरकार कुठलं सुखासुखी देत नाही। तुम्हाला जर पाहायचं झालं तर लाडक्या बहिणीचं एक उदाहरण घ्या की लाडक्या बहिणीला 2024 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या माध्यमातून लाडक्या बहिणीला भीक नको पण कुत्रावर अशी गत सरकारने केलेली आहे। म्हणजे 1500 रुपये कमी आणि हेलपाटेच जास्त अशी गत बहिणीची झालेली आहे। पीएम किसान नमो शेतकरी मध्ये बी तुमच्या आमच्या सगळ्याच्या बेजाऱ्या झालेल्या आहेत। या देशामध्ये तुम्हाला आम्हाला या कृषी प्रधान देशामध्ये, शेतकऱ्यांच्या देशामध्ये, जागतिक महासत्ता बनलेल्या देशामध्ये, ज्या देशानं जपानच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मागं टाकलं, अशा या 56 इंची छाती असलेल्या देशामध्ये शेतकरी 90% शेतकरी हे 500 रुपये महिन्याची वाट पाहत बसतात की पीएमचा हप्ता कधी येणार, नमोचा हप्ता कधी येणार, लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आणि राशनचा वाटप कधी सुरू होणार। कारण इथल्या राजकीय व्यवस्थेनं शेतकऱ्याच्या हातात आणि पदरात काहीच ठेवलेलं नाही। जी काही पारंपरिक शेती होती तुमची आमची, तर ती सरकारच्या अवगुणामुळं आणि तुमच्या आमच्यामुळं ही पार बुडीत गेलेली आहे आणि आता तुम्हाला आम्हाला रासायनिक शेतीवर अवलंबून राहावं लागतं। आता तिलाच कोणीतरी ऑर्गॅनिक शेती नाव देतंय, कोणी नैसर्गिक शेती नाव देतंय आणि त्यांच्याच निविष्ठात तुम्हाला आम्हाला विकतंय, मस्तकी मारतंय की तुम्ही आम्ही वर्षभर त्या शेतमालाला, शेतातील पिकाला तळहाताळी थोडासारखं जपतो की त्याच्या मुळापासून तर शेंड्यापर्यंत कसं कसं ते झाड वाढलं यानं त्याला आपण पाहिलेलं असतं डोळ्यानं प्रत्यक्ष। आणि ज्या चोट्यानं कधी शेतीचं किंवा त्याच्या 7 पिढ्यामध्येही कधी वावर पाहिलं नाही, अशी लोक तुमच्या मालाचा, आमच्या मालाचा गुणवत्ता, दर्जा आणि मोलभाव ठरवतात। हे तुमचं आमचं या देशाचं दुर्दैव आहे। ही सगळी इथली शोकांतिका आहे। तेव्हा शेतकऱ्यांनो, ही 5 कागद जमा करा। या 12 जिल्ह्यात पैसे जमा झाले, या 12 बँकात जमा झाले। 5 मिनिटापूर्वी मेसेज आला
तर अशा लोकांच्या थोबाडात दगड मारायचे का काय मारायचे तुम्ही ठरवा, परंतु अशा कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तुर्तास धन्यवाद.